यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे, डिस्ट्रीब्युटरच्या आत आहे. तुम्ही म्हटलं हे रूल्स अँड रेग्युलेशन फक्त मलाच लागू होतात, बाकी त्यांना लागणार होता. पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, 2 वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे 2-2 सिलेंडर चालतात. आणि महापालिकेमध्ये की प्रायव्हेट आहे? मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतात. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणे समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणे समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून काढणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे कितना विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे तेवढे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊ. हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची, तरी घेतात. महापालिकेवाले बोलतात सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? एक काम करतात, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनात वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घे म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, बाकी मी बघतो. हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं डिस्ट्रीब्युटरच्या आत येते ना दादा. हे रोज लावते, माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. काही तुला आंदोलन करायची गरज नाही. मी जेवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस. तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा. काही अडचण नाही, राहू द्या. टीम आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता, थोडं 1 मिनिट सत्ता. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली आहे, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते. त्याच्यावरती लाव, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव. ठीक आहे? त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही. जी आहे आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे. बरोबर आहे? बरोबर. एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवतो. ठीक आहे? चालेल. बाकी आयुक्तांची साहेब बोलतो. ठीक आहे? चालेल, जाऊ. चालेल. रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस हा रडत नाही. त्यामुळे बिंदास लाव, रडायचं नाही. कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्यासोबत आहेत. तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं, मला फोन करायचं. मला ठाणे वाटायला अर्धा तास लागेल, अर्धा तास येईल. त्याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे.